नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. अक्षय तृतीया जवळ आलेली आहे आणि अक्षय तृतीयेनिमित्त महाराष्ट्रातील काही भागात गुळाच्या पाकातील लाडू केले जातात. त्यासाठी गव्हावर काही प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर गहू रवाळ असे दळून आणले जातात गिरणीतनं. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूयात काय काय प्रक्रिया करायच्या, त्यानंतर पाक कसा करायचा आणि लाडू कसे करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये बघूयात. तर प्रथम आपण 1 किलो हे लोकवन गहू घेतलेले आहेत. जे घरात होते तेच गहू मी घेतलेले आहेत आणि ते थोड्या पाण्यात भिजवले आहेत. अगदी 4-5 मिनटापुरतेच भिजवायचे आहेत. गहू स्वच्छ धुण्याची गरज नाही, कारण आपण नेहमी गहू तसेच दळून आणतो गिरणीतनं. या प्रोसेसला किंवा या प्रक्रियेला गहू ओलावणे असं म्हणतात. गहू 3 दिवस भिजवतो आपण कुरड्या करताना, तेव्हा त्यात एक विशिष्ट सत्व असं तयार होतं. इथे आपण थोडा वेळच भिजवत असलो तरीही गव्हाचं पोषण मूल्य वाढायला निश्चित मदत होते या प्रक्रियेमुळे. तर आता हे आपण 3-4 मिनिट साधारण भिजवल्यानंतर पाणी निथळून घेणार आहोत. 2 ते 3 तास आपण हे निथळायला ठेवणार आहोत. एक वेताची टोपली त्यासाठी घेतलेली आहे. खोलगट भांड्यात एक वाटी ठेवून त्यावर टोपली ठेवली आहे आणि हे भिजवलेले गहू त्यावर घातलेले आहे. आता हे जरा 2-3 तास ठेवलं की सगळं पाणी निथळून जाईल. टोपलीऐवजी तुम्ही चाळणी देखील वापरू शकता, त्यातून देखील पाणी निथळायला मदत होईल. आता 2-3 तासांनंतर यातलं पाणी निथळले आपण कपड्यावर काढून घेऊयात. हे बघा, खाली पाणी जमा झालेलं आहे. आता एक सुती कपडा अंथरायचा आहे, त्यावर हे गहू घालायचे आहेत. आत्ता आपण हे पसरवणार नाही आहोत. आता फक्त यावर घालून आपण याचं एक गाठोडं बांधून ठेवणार आहोत. 4 टोकं जुळवून आपण गाठ मारणार आहोत आणि असंच हे रात्रभर ठेवायचं आहे. ओले गहू हे असे बांधून ठेवायचे आहेत रात्रभर. या सगळ्या प्रक्रियांमुळे गव्हाचं पोषण मूल्य वाढायला मदत होते आणि तयार होणारे लाडू अतिशय पौष्टिक आणि सात्विक असे तयार होतात. आता याच कपड्यावर सकाळी आपण हे पसरवून पंख्याखाली वाळवून घेणार आहोत 5-6 तास. उन्हात अजिबात वाळवायचे नाही आहेत आणि 5-6 तास वाळल्यानंतर गिरणीतनं हे जाडसर दळून आणायचे आहेत. रवाळ दळायला सांगायचं आहे किंवा घरघंटी असेल तर घरी दळू शकता. त्यानंतर दळून आणल्यानंतर 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे लाडूसाठी. मी त्यातलं सगळं आत्ता पीठ घेतलेलं नाही आहे 1 किलो. त्यात एक छोटी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. तूप गरम केलेलं नाही आहे, थंड तूपच घातलं आहे. या ठिकाणी तुपाऐवजी तेल देखील वापरू शकतात. पारंपरिक पद्धतीत तेलच वापरतात गुळाच्या लाडूला, पण मी इथे तूप वापरलेलं आहे. आता हे तूप चांगलं या कणकेला चोळून घेतल्यानंतर एक 4-5 टेबलस्पून पाणी आपण वरनं शिंपडणार आहोत. हे बघा, थोडं पाणी हातावर घेऊन असं शिंपडायचं आहे आणि परत चांगलं मिक्स करायचं आहे. आता तूप आणि पाणी या पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे चोळून. आणि त्यानंतर हे पीठ आपण असं दडपून ठेवायचं आहे, दाबून झाकून ठेवायचं आहे. चांगलं दाबायचं आहे आणि झाकून आपण 2 तासांसाठी हे ठेवणार आहोत. यामुळे लाडूला खूप छान चव येते. हे बघा, अशा प्रकारे आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता हे थोड्या जास्त तुपावर आपण भाजायचं आहे. मी 2 बॅचेसमध्ये भाजते, कारण एका वेळी भाजलं जाणार नाही तेवढं म्हणून. प्रथम अर्धं घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं भाजून झालं की राहिलेलं अर्धं भाजेल आणि मग ते एकत्र करीन. नंतर गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवर आपण लाडूसाठी रवा ज्याप्रमाणे भाजतो त्याप्रमाणे हे भाजून घ्यायचं आहे. चांगला खमंग वास सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत. जास्त जळू द्यायचं नाही आहे, सतत हलवत राहायचं आहे गॅस कमी करून. अशा प्रकारे हलवून साधारण रंग बदलायला लागला की समजायचं भाजून होत आलं आहे म्हणून. त्याच्या भाजताना जरा गुठळ्या तयार होतात, त्या मध्ये मध्ये फोडाव्या लागतात, कारण आपण त्यात पाणी देखील घातलेलं आहे, पाणी शिंपडलेलं आहे म्हणून. आता हे भाजून झालेलं आहे. आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि दुसरंही अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत राहिलेलं अर्धं पीठ. आता हे भाजल्यानंतर यात काही अशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, हाताने देखील फुटतात किंवा मिक्सरमधनं तुम्ही हे सगळं कणिक थंड झाल्यावर काढून घ्या. मी हे थंड झाल्यावर मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे.
त्यामुळे ते प्लेन झालं आहे, लाडूमध्ये गुठळ्या येणार नाहीत. आता हे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. त्यानंतर वेलची पूड आहे अर्धा चमचा. साखरेत वेलची बारीक केली होती मिक्सरला म्हणून ती पांढरी दिसते. चारोळे आहेत 1 चमचाभर. काजू आणि बदामाचे काप आहेत. कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालू शकता, अगदी भरपूर देखील घालू शकता. आता आपण पाक करून घेऊयात गुळाचा. कढईत 1.5 वाटीला थोडा जास्त, साधारण 1.25 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे. अजून आपण गॅस चालू केलेला नाही आहे. आता गॅस पेटवून घेऊयात. 1.25 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी असं पाकासाठी आपण घेतलेलं आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु 1.25 वाटी गूळ बरोबर होतो. मी पावडर गूळ घेतलेला आहे, केमिकल फ्री. आपण रेग्युलर गूळ घेऊन तो चिरून देखील असं प्रमाण घेऊ शकता वाटीने. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे. नंतर चांगली उकळी आल्यानंतर मीडियम किंवा लो टू मीडियम असा ठेवायचा आहे आणि चेक करत राहायचं आहे. पाक जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर लाडू कडक होतील. पाक असा कालथ्याने वरती घेतल्यानंतर थेंब जे खाली पडतात त्यातल्या शेवटच्या थेंबाला तार तुटली की समजायचं आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. हे बघा, शेवटच्या थेंबाला तार तुटली आहे म्हणजे आपला हा पाक आता रेडी झालेला आहे. किंवा बोटावर घेऊन तुम्ही चेक करू शकता 2 बोटांच्या मध्ये तार आलेली आहे की नाही. त्यापेक्षा जास्त वेळ उकळवायचं नाही आहे. हे बघा, असं देखील चेक करू शकता. एकतारी पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद केला आहे. हे सगळं मिक्स करून घेऊयात आधी आणि त्यावर आता तो पाक घालायचा आहे गरम. डेसिकेटेड कोकोनट, ड्रायफ्रूट, वेलची हे सगळं आपण या कणकेत मिक्स केलेलं आहे. हा पाक ओतल्यानंतर कालथ्याने सगळं सारखं करायचं आहे. परत छान मिक्स करायचं आहे. खूप सुंदर चवीचे लाडू होतात. हे अगदी कंदी पेढ्यांसारखी टेस्ट येते. नक्की तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा. थोडा लेंदी प्रोसेस आहे, परंतु लाडू केल्यानंतर आपल्या सगळ्या श्रमांचं चीज झाल्याचं नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल. इतके ते छान होतात. आता हे असं चांगलं मिक्स करून आपण झाकून ठेवणार आहोत. आता थोडं सैल आहे ते, परंतु असं झाकून ठेवायचं आहे आणि साधारण 1 तासाभरानंतर हे बघा अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे, लाडू वळण्यासारखं. सगळं असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळायचे आहेत. हातावर घेऊन अगदी सहज वळले जातात. थंडसुद्धा झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे. जास्त सैल नाही किंवा जास्त कडक देखील झाला नाही आहे पाक आपला. बरोबर हवा तसं झालेलं आहे. सगळे लाडू वळून असे तयार करायचे आहेत. खूप छान दिसतात. हे बघा, दिसायलासुद्धा छान दिसतात. अक्षय तृतीयेच्या नैवेद्याला नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा लाडू कसे झाले ते.